शिवजयंतीचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध गड किल्ल्यांवर आणि तसेच महापुरुषांच्या प्रेरणास्थळी पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरने करणार आहेत आणि त्याची सुरुवात आज सकाळी बारामती विमानतळावरून झालेली आहे। या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं आगमन झालं आणि त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे यांची गडी असेल इंदापूरची, त्याचबरोबर राजांचा गड आणि राजधानी राजगड असेल, त्याचबरोबर तोरणा किल्ला असेल, रायरेश्वर किल्ला असेल, सिंहगड किल्ला असेल, या सर्व ठिकाणी त्या पुष्पवृष्टी करणार आहेत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून। आणि त्यासाठी आज सकाळी त्यांचं आगमन बारामतीच्या विमानतळावर झालं। तिथून त्या पहिल्यांदा इंदापूरला जाणार आहेत आणि तिथून इंदापूरवरून ह्याची सुरुवात होणार आहे आणि आंबेगाव येथील शिवसृष्टीमध्ये या सुराज्य संकल्प अभियानाची समाप्ती होणार आहे। आणि योगायोगाची बाब अशी की आज राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून आपला उमेदवार जाहीर करणार आहे आणि अजित पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील आणि त्या पार्श्वभूमीवरती या सुराज्य संकल्प अभियानाचं एक महत्त्व वेगळं आहे आणि त्या दृष्टीनं आज झालेली ही हेलिकॉप्टरची पुष्पवृष्टी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या माध्यमातून याची सुरुवात किंवा लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची ही एक सुरुवात असू शकते आणि त्याची जी सुरुवात होती आज सकाळी 8 वाजता सुरू झाली। 8 वाजून 15 मिनिटांनी हे हेलिकॉप्टर इंदापूरकडे रवाना झालं आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर इंदापूरपासून पुष्पवृष्टी करायला सुरुवात करेल। पहिल्यांदा मालोजीराजेंची गडी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुरंदरच्या छत्रपती संभाजीराजेच्या जन्मस्थळी ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे। फक्त ती हेलिकॉप्टरमधून न होता ती हेलिकॉप्टरवर उतरून या ठिकाणी त्या गडावर जाऊन त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होणार आहे। एकूणच आज संध्याकाळपर्यंत हा भरगच्च कार्यक्रम असणार आहे की जो शिवजयंतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला आहे सुराज्य संकल्प अभियानाच्या नावाने आणि याची सुरुवात आता सकाळी 8 वाजता बारामतीतून झाली।